अहमदाबादमध्ये जो विमान अपघात झाला त्याबाबतच्या बातम्या बघणार आहोत। एक महत्त्वाची अपडेट त्याच्यामध्ये हाती आलेली आहे। अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स आता सापडलेला आहे आणि ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे अपघाताच्या कारणांचा उलगडा होणार आहे। विमानाचा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सुद्धा सापडलेला आहे। दोनपैकी एक ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे। दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा शोध अजूनही सुरू आहे। अपघातग्रस्त विमानातला हा ब्लॅक बॉक्स आहे जो लाल रंगाच्या या गोलात आपल्याला पाहायला मिळतोय। दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा शोध अजूनही सुरू आहे। मात्र एक ब्लॅक बॉक्स सध्या हाती आल्यामुळे नेमकं काय कारण या अपघातामागे होतं, तेव्हा नेमकं काय घडलं असेल त्या क्षणाला, हे आता समजू शकणार आहे, त्याचा उलगडा होऊ शकणार आहे। तर ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून नेमकं काय समोर येणार आहे, अपघातापूर्वी पायलटमधील नेमकं काय संभाषण झालं असावं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतलेली आहेत ग्रुप कॅप्टन विनायक देवधर यांच्याकडून। आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय, बघूया। एकूणच जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपलं नेमकं काय मत आहे? आपण जी घटना घडली ही नक्कीच दुर्दैवी घटना आहे, पण याच्या आधी आपण एक जाणून घेणं आवश्यक आहे की हे जे विमान आहे, म्हणजे ज्याला 787 ड्रीमलायनर म्हणतात, याचा मॅन्युफॅक्चरिंग सुरू केल्यापासून आत्तापर्यंतचा प्रवास हा फारच सुरेख आणि ब्लेमिश फ्री आहे। त्याचा हा पहिलाच एअर ॲक्सिडेंट झालेला आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे। म्हणजे विमान किती सुरक्षित होतं आत्तापर्यंत तरी हे आपण नक्कीच म्हणू शकतो। तसं विमान जेव्हा धावपट्टीवरती धावू लागतं तेव्हा दोन गोष्टी असतात। एक V1 स्पीड असते, म्हणजे ठराविक अंतरामध्ये ती स्पीड विमानाने पकडायला पाहिजे। ती स्पीड देखील पायलट ATCला सांगत असतो की V1 स्पीड यावेळेला मिळाली। आणि दुसरी एक V2 स्पीड असते, त्या स्पीडपर्यंत देखील जर काही गडबड झाली, इंजिनमध्ये खराबी झाली, तरी देखील पायलट विमानाचं टेक ऑफ ॲबंडन करू शकतात। पण या V2 स्पीड नंतर जर काही झालं तर विमान असं टेक ऑफ ॲबंडन नाही करता येत। टेक ऑफ करून मग विमान फ्युएल डंप करून परत लँड करतात इमर्जन्सीमध्ये। पण या विमानामध्ये पायलटला काहीच वेळ मिळाला नाही आहे। टेक ऑफ ज्या ठिकाणी विमानाने धावपट्टी सोडली ते ॲक्च्युअल ॲक्सिडेंट झाला, याच्यामध्ये फक्त 30 ते 31 सेकंदांचंच फक्त अंतर आहे। ज्या 2-3 गोष्टी असतात, म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, या गोष्टी विमानाच्या सगळ्यात पाठीमागच्या बाजूला असतात, त्याला एम्पनाज म्हणतात। आणि हे एम्पनाज आपण जर फोटो बघितले तर त्या इमारतीच्या वरती लटकत असलेलं आपल्याला दिसतंय। त्यामुळे दोन्ही गोष्टी सापडतील याची मला नक्कीच खात्री होती आणि बहुतेक त्यांनी आज सकाळी किंवा रात्री ते अडकलेला भाग खाली उतरवला असावा आणि तिथून त्यांना आता त्या दोन्ही गोष्टी मिळालेल्या आहेत। एकूण 3 गोष्टी असतात, 2 फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर। एक प्रिलिमिनरी रिपोर्ट आपल्याला नक्कीच कळेल की अशी कॅटास्ट्रॉफिक घटना काय घडली की त्यामुळे पायलटला विमान कंट्रोल करता नाही आलं आणि त्यांना तो मेडे कॉल द्यावा लागला। विमान टेक ऑफ घेत असतं त्यापूर्वी कोणत्या कोणत्या बाबी या प्रामुख्यानं तपासल्या जातात, आणि तुम्ही जसं सांगितलं की मेडे कॉल देण्याच्या पूर्वी विमान उडत ठेवणं हे पायलटचं महत्त्वाचं काम असतं। या सगळ्या काळामध्ये कोणते कोणते टप्पे पार पडतात, काय काय प्रक्रिया होत असते? ओके, विमान सुरू करतात जेव्हा आपण विमानामध्ये बसतो ते झाल्यानंतर पायलट कॉल देतो ATCला। मग त्याला विमानाला एखादा ट्रॅक्टर पाठीमागे घेऊन जातो आणि मग विमानाचं इंजिन सुरू होतं। विमानाचं पहिलं इंजिन सुरू झाल्यापासून ते विमानाच्या रनवेच्या टेक ऑफ पॉईंटपर्यंत जे दोन्ही पायलट्स असतात ते इंजिनचे पॅरामीटर सगळे चेक करत असतात। तसंच त्याचप्रमाणे टेक ऑफच्या आधी विमानाचे जे वेगवेगळे कंट्रोल सर्फेसेस असतात त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे कंट्रोल सर्फेसेस विंगमध्ये असतात। एकाला म्हणतात स्लॅट आणि एकाला म्हणतात फ्लॅप। तर ह्या दोन्ही गोष्टी विमानाचा पंख जो असतो त्याची एरिया वाढवतात आणि या वाढवलेल्या एरियामुळे विमानाला लिफ्ट मिळते आणि त्या लिफ्टमुळे विमान जमिनीपासून वरती जातं। तर या दोन्ही गोष्टी जर काही कारणाने पायलटकडून विसरल्या गेल्या असतील किंवा नाही झाल्या असतील किंवा पायलटनी कंट्रोल देऊन देखील जर त्या घडल्या नसतील तर विमानामध्ये अशी यंत्रणा असते की ती पायलटला ऑडिओ वॉर्निंग देते। फक्त व्हिडिओ वॉर्निंग, ऑडिओ वॉर्निंग देते की स्लॅट किंवा फ्लॅप। त्यामुळे पायलटने ज्या अर्थी या दोन्ही पायलट्सनी टेक ऑफ पॉईंटपासून टेक ऑफ रनला सुरुवात केली त्या अर्थी इंजिन पॅरामीटर्स, म्हणजे इंजिनचं टेम्परेचर, त्यांनी प्रोड्यूस केलेली पॉवर दोन्ही इंजिनची, हे सगळं त्यांनी तपासलं असणार आणि दोन्ही गोष्टी नक्कीच चांगल्या सुस्थितीत असणार, त्याशिवाय पायलट टेक ऑफ रोल करणारच नाही। विमान जेव्हा त्याच्या गेटपासून बाहेर पडतं तेव्हापासून कंटिन्युअस रेकॉर्डिंग होत असतं, त्याला म्हणतात कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर।
कॉकपिटमध्ये कोणी आलं, कधी कधी फ्लाईंग क्रू असतो त्याला पायलटना विचारावं लागतं काहीतरी, पायलट त्यांना बोलवतात. हे सगळं पूर्णच्या पूर्ण संभाषण, 2 पायलटमधलं संभाषण, त्यांनी केलेले डिस्कशन्स की हवा पुढे कशी आहे, वेदर कसं आहे, ही घटना घडली, आता आपण काय करायचं, कसं विमान लँड करायचं, हे सगळं रेकॉर्ड होत असतं. त्याचप्रमाणे पायलट जे ATCशी बोलतात किंवा ATC जे पायलटशी बोलतं, हे पूर्णच्या पूर्ण संभाषण या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड होत असतं. त्यामुळे विमानाच्या कॉकपिटमध्ये काय घडलं, कोणी आतमध्ये आलं की कोणी बाहेर गेलं, हे सगळं आपल्याला या अनालिसिस नंतर नक्कीच कळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.